राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर आता सत्ता स्थापनेसाठीच्या प्रयत्नांना वेग. रालोआ घटक पक्षांच्या बैठकीत पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड. सर्व घटक पक्षांकडून रालोआ सरकारच्या स्थापनेसाठी पाठिंब्याचं पत्र सुपूर्द. रालोआच्या सर्व खासदारांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विचारमंथन करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी देशात आणि राज्यातही विविध पक्षांच्या बैठकांचं सत्र आजही सुरू. लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जगभरातून अभिनंदन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17वी लोकसभा केली विसर्जित. नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत नरेंद्र मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार. भाजपा सरकारविरोधात इंडी आघाडीचा लढा सुरूच राहणार. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंडी आघाडी काम करेल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे. हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी सोहळा साजरा. ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी देत भारताची आयर्लंडवर मात, तर ऑस्ट्रेलियानं ओमानला केलं पराभूत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना आज. आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मिळणार दिलासा. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन.